जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या शरीरामध्ये जे 37 ट्रिलियन जे सेल आहे, त्या सेलला चार्ज करण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला काय शिकवलेले आहे. सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम पद्धत, शरीरामध्ये वयानुसार होणारी झीज कमी करण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ अभ्यास काय आहे तर बघा. सगळ्यात महत्वाचा आहे तो हा सूर्यनमस्काराचा अभ्यास. आपण कसा करायचा? श्वास घेणे, श्वास सोडणे, पुन्हा श्वास भरणे, श्वास सोडणे, प्रत्येक अभ्यास श्वासाबरोबर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लाभ देणारा अभ्यास. योगशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शरीरातले 37 ट्रिलियन सेल जागृत करणारा अभ्यास आणि शरीराची होणारी झीज थांबवणारा अभ्यास. आणि तितकंच महत्वाचं, आपल्या शरीरात 900 स्नायू आहे. त्या 900 स्नायूंना बळकट करणारा आणि आरोग्य प्रदान करणारा अभ्यास. त्यात पॅरास्पायनल मसल, ज्यांचं आरोग्य अबाधित सुदृढ ठेवणारा अभ्यास. दोनशे 6 सांध्यांना लवचिकता प्रदान करणारा अभ्यास. आपल्याकडे दररोज 15-20 मिनिट स्वतःसाठी देण्यासाठी जर नसतील तर मग मात्र सगळ्यात भिकारी आपण आहे. सगळ्यात मोठी भिकारी ज्याला आपण म्हणू शकतो. तुझं आहे रे तुझ पासी, तरी तू जागा चुकलासी. सामान्य, मध्यम किंवा
जलद कुठल्याही गतीत आपल्या प्रकृतीनुसार पित्त प्रकृती है तर संत गतीत करा, वात प्रकृती है तर सामान्य गतीत करा, आणि कफ प्रकृती प्रधान आहे तर जलद गतीत करा. शरीराची लवचिकता जिथं संपती तिथं म्हातारपण सुरू होत असतं, हे लक्षात घ्या. डी जनरेटिव्ह चेंजेस याला रिजनरेट करणे. किती सोपं आहे. आनंदाने करा, उत्साहाने करा, सावधानीपूर्वक करा. कमरेचा त्रास आहे, समोर वाकू नका. हायटस हार्निया किंवा अम्लिकल हार्निया आहे, मागे वाकू नका. खूप मोठी शस्त्रक्रिया केली आहे कुठली तर थोड्या दिवस अभ्यास करू नका. छोटे छोटे व्यायाम करा, लाइट एक्सरसाइज, सूक्ष्म व्यायाम, शिथिलीकरण, संत हालचाली, पण सूर्यनमस्कार परिपूर्ण योग आहे, परिपूर्ण व्यायाम पद्धती आहे. हे असं दररोज शतयोग म्हणजे 100 वेळा किंवा आपल्याला खूप चांगली आवड आहे, आपल्याकडे चांगली सवड आहे तर आपण सहस्र योग साधना सुद्धा करू शकतो. म्हणजे 1000 वेळा सुद्धा. आणि हे बोलता बोलता होतं हो, हाच तर आपला साष्टांग दंडवत होता, आहे, पुढेही राहील. सत्य सनातन संस्कृती आपल्याला हेच शिकवती. 100% आत्मसमर्पण आणि विनम्रता, शालीनता. आजकाल आपण साष्टांग दंडत सुद्धा घालत नाही.
तर हे असं तुम्ही दररोज करावं अशी आमची तुम्हाला नम्रपणे प्रार्थना आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठलाही नातेवाईक असेल त्यांना हे जरूर कळवा का आपल्या शरीरातले सगळे सेल जागृत करणारा जर कुठला अभ्यास आहे तो हाच आहे. आपलं वय थांबवणारा अभ्यास, त्याला वयस्तंभन, वय कळत नाही असा कुठला अभ्यास आहे तर हा सूर्यनमस्कार आहे. तर सगळ्यांनी करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, चुस्त राहा, दुरुस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.